प्रकाश चव्हाण। हां शेतकऱ्याचा असा प्रश्न गंभीर झाला आहे, कारण का माहीत आहे का, काळाच्या मानानं लोकसंख्येच्या मानानं त्या सरकारनं किंवा आपण लोकसंख्येच्या मानानं जर्सी गाय आपण उपलब्ध केली, पण जर्सी गाय 40 लाख 50 लाख 1 कोटी दूध आपल्या गरज आहे महाराष्ट्राला। त्याची जी काय कोंड आहे ती काय आहे जनावर आहे ती बाकड जनावर आहे ती शेतकऱ्याला करायची काय, त्या शेतकऱ्याने जनावर करायची काय, बाकड जनावर शेतकरी सांभाळायची ताकद नाही, कारण का दुभते जनावर सांभाळायला शेतकऱ्याकडे चारा नाही, बाकड जनावर सांभाळण्यासाठी शेतकऱ्याकडे चारा नाही। त्यामुळं ही गोशाळा पोलीस प्रशासन त्यांनी जे काही शेतकऱ्यावर जे अन्याय लावला आहे ते अन्याय दूर करावं हीच विनंती करून माझं 2 शब्द संपवतो। भीमाशंकर कुलकर्णी। एका आम्ही 31,000ला एक बैल घेतला होता, घेतल्यावर काय ना आता सध्या काय मूळ सोडून खाली पडल्यावर मग त्याला बैलाला का करायचं, आता विकून जाता का नाही तुम्हाला, पण विकल्यावर त्या गाणं 1000ला द्या 2000ला द्या असं म्हणते ते, मग त्याचा दिल्याशिवाय भागाच नाही। म्हणून तर आम्ही काय ना आता शेतकऱ्याला जगायचं कसं, 30,000 नुकसान झालं का नाही, कोण देणार, कोण आत्महत्या करायची वेळ आली की असं झालं। 30,000 नुकसान शेतकऱ्याला भरणं शक्य आहे का? कुठं देते ती